अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील पदाधिकारी असलेले राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली आणि त्यामुळे प्रचंड खळबळ माजली। सासरच्यांनी केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर वैष्णवीने गळफास घेत आत्महत्या केली। तिच्या मृत्यूमुळे पिंपरी चिंचवडमधील कसपटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या सगळ्या प्रकरणानंतर वैष्णवीची कथित ऑडिओ क्लिप पुढारी न्यूजच्या हाती लागली। त्यात तिने आपल्या मैत्रिणीशी बोलताना तिचा कसा छळ झाला हे सविस्तर सांगितलंय। आई वडिलांना विरोध करून शशांकशी लग्न करणं ही माझ्या आयुष्यातली मोठी चूक होती असं सुद्धा वैष्णवी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणते। लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं सुद्धा तिने म्हटलं होतं। वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यामध्ये खळबळ माजली। खरं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते असलेले हगवणे यांची ती सून मात्र यापूर्वीची तिची एक कथित ऑडिओ क्लिप आता पुढारी न्यूजच्या हाती लागली। ज्या ऑडिओ क्लिपमध्ये ती सासरच्यांकडून कशा प्रकारे छळ सुरू आहे हे मांडते। तर हगवणे कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीनं टोकाचं पाऊल उचललं आणि यामुळे पिंपरी चिंचवडमधील वैष्णवीचं माहेर असलेल्या कसपटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आई वडिलांना अश्रू अनावर झालेत। वैष्णवीने गेल्या 2 वर्षात जे काही भोगलं ते सगळं वैष्णवीच्या कुटुंबियांनी माध्यमांना सांगितलं। वैष्णवी गेली 6 दिवस झाले, अजून आरोपी आज 6 पकडले जात दिवस झाले। आज त्या बाळाची काय अवस्था आहे, बाळ कुठे आहे ते पण आम्हाला माहिती नाहीये। खूप आनंदाने लग्न लावून दिलं होतं आपण त्याचं, पण एवढं स्वप्न पोरगी एवढी हौसाने सगळं करायची। आली की आता जाताना तिने स्वतःला साडी घेतली, सासूला सुद्धा साड्या घेऊन गेली। ती म्हणली मला साड्या वापरायला, पैशासाठी झालं असं, सगळं पैशासाठी। इथून जाताना आता लग्नाच्या वेळेस आली ना तर म्हणली मला साड्या घ्यायच्यात, तर पैसे दिले मी तिला।